तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये पावसाचा जोर वाढत असल्यामुळे इंद्रायणीच्या पाण्याचा वेग वाढलेला आहे। त्यामुळे इंद्रायणी स्नान करण्यासाठी कोणत्याही भाविकांनी तुर्तास जाऊ नये असं आवाहन पालखी सोहळा प्रमुखांनी केलंय। नेहमी संथ वाहणारी इंद्रायणी आता रौद्र रूप धारण करेल अशी शक्यता असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अनेकांची चिंता वाढली आणि तशा सूचनाही करण्यात आलेल्या आहेत। कुणीही स्नानासाठी नदीत उतरू नये असं आवाहन करण्यात आलंय। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत। गोविंद, काय परिस्थिती आळंदीत इंद्रायणीची? आळंदीमध्ये लाखो वारकरी आज दाखल झालेले आहेत। अर्थातच निमित्त आहे आषाढी वारी सोहळ्याचं। मात्र आपण जर बघितलं तर इंद्रायणीची जी पातळी आहे ती आता वाढलेली आहे। नेहमी संत वाहणारी इंद्रायणी, या इंद्रायणीने अक्षरशः रौद्र रूप धारण केलेलं आहे। ज्या धारा होत्या त्यांचं लाटांमध्ये रूपांतर झालं बघतोय आपण। आणि पाहता पाहता या पाण्याची पातळी एवढी वाढलेली आहे की आपण बघतोय की दुथडी भरून वाहते इंद्रायणी। इंद्रायणीच्या अगदी तीरावर असलेला हा जो आपण पूल बघतोय, सोपान पूल, हा पाण्याखाली गेलाय आणि हे आधी कधी घडलं नव्हतं। त्यामुळे आपण बघतोय की इंद्रायणीच्या पाण्याच्या पातळीमध्ये आणि प्रवाहामध्ये प्रचंड वेग वाढतो आहे। याचं कारण महत्त्वाचं म्हणजे धरण क्षेत्रामध्ये सगळ्यात मुसळधार पाऊस होतो आहे। अंदरमावळातील जे जाधववाडी धरण आहे, छोटं धरण आहे, त्या धरणाला तर दरवाजे नाही आहेत आणि त्यामुळे त्या धरणातून पाण्याचा आपोआप विसर्ग होतोय आणि हा विसर्ग थेट इंद्रायणीच्या पात्रामध्ये येत असल्याने इंद्रायणीची हे परिस्थिती, हे चित्र जे रौद्र रूप जे आहे ते बघायला मिळते। अर्थातच यासाठी म्हणून प्रशासन अतिशय युद्ध पातळीवर जे सुरक्षा आहे ते वाढवलेली आहे त्यांनी। आणि ज्या आळंदीमध्ये आपण बघतो की लाखो भाविक आहेत, त्यांच्या सुरक्षासाठी म्हणून स्वतः पोलीस जे आहे ते पाण्यामध्ये उतरून इथे हे सुरक्षा केलेली आहे। कुणालाही भाविकांना जे आहे ते पाण्यामध्ये उतरू दिलं जात नाहीये। अर्थात जे देवस्थानचे विश्वस्त आहेत, पालखी सोहळा प्रमुख आहेत, त्यांनी देखील भक्तांना विनंती केलेली आहे की इंद्रायणीच्या स्नानासाठी या नदी पात्रामध्ये उतरू नये। मात्र इंद्रायणीचं हे रूप याआधी कुणीही बघितलं नव्हतं। इतकं रौद्र रूप इंद्रायणी धारण करताना दिसते। नदी धरण क्षेत्रामध्ये प्रचंड पावसाचा जो जोर आहे तो वाढत चाललाय आणि हा पाऊस पहाटे 7 वाजल्यापासून सातत्याने सुरू असल्यामुळे, संततधार असल्यामुळे इंद्रायणीच्या या पातळीमध्ये वाढ झाली आहे। जिल्हा प्रशासन त्याचबरोबर जलसंपदा विभाग जे आहे ते सतर्कतेचा इशारा देते। मात्र इथे जर बघितलं तर पोलिसाव्यतिरिक्त कोणतीही यंत्रणा आतापर्यंत इथे पोहोचलेली नाही आहे। एनडीआरएफची जी टीम आहे, आपत्कालीन व्यवस्था जी आहे ती या पद्धतीने इथे नागरिकांसाठी तैनात करण्यात आली आहे। मात्र पावसाचा जोर वाढत असल्याने जे आळंदीमध्ये लाखो वारकरी, लहान मुलं किंवा एकंदरीत वृद्ध जे वारकरी आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी अधिक यंत्रणा इथे येणं गरजेचं आहे। आणि त्यामुळे आपण बघतोय की हे सतर्कतेचा इशारा दिला जातोय आणि इंद्रायणीचं हे रूप जे आहे ते अधिकाधिक रौद्र होताना दिसतंय। पाण्याचा जोर जो आहे तो कमी होताना दिसत नाही आणि हीच जर परिस्थिती असेल तर इंद्रायणीमध्ये जाण्यास बंदी केली जाऊ शकते आणि अर्थातच अडचणीत वाढ होते वारकऱ्यांच्या। परंतु आता जिल्हा प्रशासन याकडे काय उपाययोजना करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। गोविंद, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।